आणि माझ्याच गावामध्ये मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. मित्रांनो, आज पाहायला गेलं तर आजचा जो विषय आहे संस्कार आणि संस्कृती. भारतीय संस्कृती ही जगामध्ये श्रेष्ठ ही संस्कृती मानली जाते. पाहायला गेलं तर आपण भारतीय संस्कृती किती प्रमाणात जोपासतो किंवा आपल्याला जे काही पूर्वजांनी आपल्याला जे संस्कार घडवून दिलेत, घालून दिलेत, हे आपण आजच्या युगामध्ये कितपर्यंत पाळतो याची खातरजमा करणे या ठिकाणी महत्वाचं आहे. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून लोक आपल्या देशामध्ये येतात आणि आपला अभ्यास केल्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या भारत देशामध्ये आहेत ते इतर जगामध्ये आपल्याला कुठल्याही देशामध्ये सापडत नाहीत. आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास परदेशातले लोक येऊन करतात, पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करून आपली संस्कृती ती स्वतःच्या देशामध्ये राबवतात आणि लोकांना शिकवतात. पण आपण त्या उलट करतोय की पाश्चात्य संस्कृती आपण या ठिकाणी अवलंबतोय आणि आपली संस्कृती आपण कमरेला गुंडाळून फिरतोय. ही दुर्दैवाची बाब आहे. जगामध्ये आपण जर पाहायला गेलं तर कुठल्याही देशाला माता म्हणून संबोधलं जात नाही. आपण बोलतो ना, काय बोलतो, आपल्या देशाची घोषणा द्यायची असेल तर आपण काय बोलतो, भारत माता की जय. भारत माता, आपण आपल्या देशाला संबोधतो. तुमच्यापैकी माहिती आहे भारत मातेचं मंदिर कुठं आहे? पाहिलंय कुणी? भारत माता आपण म्हणतो, भारत मातेचं मंदिर एकमेव ठिकाणी मी पाहिलं स्वतः, उज्जैनमध्ये. त्या ठिकाणी जे महाकालेश्वरांचं मंदिर आहे, जर कधी गेलात तर त्या महाकालेश्वराच्या मंदिराच्या बॅक साईडला जे भक्त निवास वगैरे आहे, भारत निवास काहीतरी म्हणतात त्याला, त्या ठिकाणी मी तिथं भारत मातेचं मंदिर पाहिलं आणि खूप सुंदर असं मूर्ती भारत मातेची त्या ठिकाणी आहे. आणि दुसरी, जे माझे गुरुवारी आहेत आदरणीय शशिकांत खामकर यांनी मुंबईच्या ऑफिसमध्ये त्यांच्या स्वतःच्या भारत मातेची मूर्ती त्या ठिकाणी बसवलेली आहे. कारण त्यांनी स्वतःच वसा असा घेतलेला आहे की मी भारतातल्या लोकांना जास्तीत जास्त संस्कृती शिकवण्याचं काम ते त्यांच्या माध्यमातून करतात. आता संस्कार आणि संस्कृतीची याची जर सांगड घालायला गेलं तर संस्कार आपल्याला लहान वयात मिळतात. जेव्हा एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, आपल्याकडं बाल जन्माला आल्यानंतर आपण काय काय गोष्टी करतो? कोणी सांगू शकेल आपण काय काय गोष्टी करतो? मी बोलायला नाही आलो, तुमच्याशी इंटरॅक्शन करायला आलोय. बाळ घेतात, नवजात बालक असतं, आपण पाळण्यात टाकतो, बरोबर आहे. पाळण्यात टाकल्यानंतर त्या पाळण्याला आपण कुठल्या कुठल्या गोष्टी लावतो? कुळकुळा, अजून त्या बाळाच्या हातामध्ये काय बोलतात त्याला, ते चुकणी वगैरे काहीतरी बोलतात ना, ते लाकडाचं असतं ते. लक्षात घ्या, याच्या उलट जर तुम्ही गुजरातमध्ये गेलात ना तर ते जिथं बालक जन्माला येतं त्या लहान बाळाचा जो पाळणा असतो ना, तिथं हायेस्ट करन्सी जी असते देशाची आपली, आता हायेस्ट करन्सी आपली 500 रुपये आहे. 2000 होती पहिल्या त्यावेळेस, अशा 2000च्या नोटा त्या ठिकाणी लावल्या जातात. चांदीचं आणि सोन्याचे नाणी त्या ठिकाणी किंवा असे शिक्के त्या ठिकाणी त्या पाळण्याला लावले जातात. लक्षात घ्या, कारण लहानपणापासूनच त्या मुलावरती संस्कार जे केले जातात त्यांना लहानपणापासूनच पैशाचं, सोन्याचं आणि चांदीचं अट्रॅक्शन ते लहानपणापासून त्या मुलांच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी मनामध्ये निर्माण केलं जातं. अट्रॅक्शन तिथं झाल्यानंतर ते मूल जसं जसं वाढतं, आपण देशामध्ये राहतो, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, भरपूर असे राज्य आहेत, पण आर्थिकदृष्ट्या सक्षम जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण कुठं बोलतो? व्यावसायिक लोक जे कुठलं बोलतात आपण? गुजराती आहे, बरोबर आहे. गुजराती लोक व्यवसायामध्ये पक्के आहेत, कारण लहानपणापासूनच त्या ठिकाणी
त्या ठिकाणी संस्कार असे दिले जातात. लहान मुलगा एखादा खेळताना पडतोय किंवा असं चालत असेल तर आपल्या आया काय करतात माहिती, आई आपल्यातली जागी होते, ती मुलगा पळायला लागला, ठेच लागून पडेल म्हणून बाबाला धरते. किंवा चालायचं असेल तर त्याला कुठंतरी असतो, तो पांगुळ गाडा वगैरे असतो ना, तो कसा 3 चाकाचा गाडा असतो, त्याच्या आधारे चालवायला शिकवतात. म्हणजे लहानपणापासून आपण संस्कार काय दिले आपल्यावर, की कोणाच्या तरी आदराने चालायला शिकायला पाहिजे. जेव्हा मुलगा असा चालतो, पडू द्या, लागेल, एकदा पडेल, दोनदा पडेल. सायकल कुणाकुणाला येते, मोटरसायकल कुणाकुणाला येते. फर्स्ट स्ट्रोक मध्ये बाळा तू सायकल शिकलीस का? पडली कधी? आनंदाची गोष्ट आहे. पण सायकलवर कुठल्याही गोष्टी येत ना, नेव्हर गिव्ह अप करायचं नाही, सातत्याने प्रयत्न करत राहायचे. ज्यावेळेस आपण प्रयत्न करत राहतो तर आपण त्या गोष्टीचं सातत्य ठेवलं तर आपण त्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी यशस्वी होतो. मुलगा वाढलाय, बालवाडीत ज्युनियर केजी असेल, सिनियर केजी असेल, अंगणवाडी असेल, शाळेत गेल्यानंतर आपल्याला एबीसीडी शिकवली जाते. शिकवतो ना आपल्याला एबीसीडी. ए फॉर ॲपल, बी फॉर सी फॉर कॅट. पण माझ्या दृष्टीने जर एबीसीडी जर पुन्हा मुलांना जर शिकवायची असेल तर ए फॉर शिकवायला पाहिजे, ॲटिट्यूड. स्वतःचा ॲटिट्यूड आपण राखलाच पाहिजे. मुलांना ए फॉर ॲपल शिकवतो, एरोप्लेन शिकवतो, त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या गोष्टी शिकवण्याऐवजी जर एबीसीडी मध्ये जर बदल केला शैक्षणिक पद्धतीमध्ये, ए फॉर ॲटिट्यूड, बी फॉर बिलीफ, सी फॉर कॉन्फिडन्स, डी फॉर डिअरिंग असेल, ई फॉर एन्थॉसिझम असेल, एफ फॉर फेथ असेल, असे अल्फाबेट जे आहेत ना त्याच्यातून प्रेरणात्मक अर्थ निघतील अशा प्रकारची एबीसीडी आपल्याला त्या ठिकाणी शिकवली गेली पाहिजे. म्हणजे ते शब्द आपल्याला लहानपणापासून आपल्या कानावरती पडत जातील आणि त्याच पद्धतीत आपण, सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या सायन्स पण काय सांगते, अध्यात्म आणि सायन्स यांची जर आपण सांगड घालायला गेलो तर एक विचार माणसाचं आयुष्य बदलू शकतो. बरोबर आहे? एक विचार. आता तुम्हाला सपोज असं लक्षात घ्या की तुम्हाला माझा खूप राग आलाय, बरोबर आहे? राग आल्यानंतर पहिली गोष्ट कुठली घडली आहे? अगोदर काय आलं तुमच्या डोक्यामध्ये? विचार. विचार आल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये त्याच पद्धतीचे टॉक्सिन्स तुमच्या बॉडीमध्ये सिक्रेट झाले. सिक्रेट झाल्यानंतर तुमच्या विचारानुसार ते टॉक्सिन्स तुमची बॉडी ऍक्शन करायला लागली आणि मग काय तुम्हाला मारायचंय किंवा काय करायचंय. म्हणजे एक विचार माणसाचं आयुष्य बदलू शकतो. गांधीजीच्या मनामध्ये विचार आला की मला देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय. एकला चलो रेचा नारा देत त्यांनी स्वतः एकट्याने सुरुवात केली. एक 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 लोक सोबत त्यांच्या जोडत गेले आणि अख्खा भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी एक मोठी टीम उभा राहिली आणि आपल्या भारत देशाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. पण स्वातंत्र्य मिळाल्या पूर्वी 1947च्या अगोदर ज्यावेळेस आपण पारतंत्र्यात होतो, पारतंत्र्यात कधी गेलो आणि का गेलो, एक छोटासा इतिहास मी या ठिकाणी सांगतो. 2 फेब्रुवारी 1835 रोजी साली लॉर्ड मॅक्युले नावाचा जो इंग्रज अधिकारी आहे, यानं तत्पूर्वी त्याच्या अगोदर भारत देशामध्ये आला, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पूर्ण भारत देश फिरला आणि फिरल्यानंतर त्यानं जे ब्रिटिश पार्लमेंट समोर जे काही सादर केलं, त्यांनी त्याच्या पत्रात म्हटलं आहे, तुम्ही गुगलला सर्च करा, की लॉर्ड मॅक्युले नावाचा इंग्रज अधिकारी, लॉर्ड मॅक्युले जरी तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला सगळी माहिती येईल. 2 फेब्रुवारी 1835 रोजी त्यांनी ब्रिटिश पार्लमेंट समोर ज्या गोष्टी मांडल्या, आपण भारत देशावरती सहज राज्य करू शकतो, त्याचे कारण खाली दिलेत त्यांनी, की जगामध्ये सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृती आहे, इथं 12 बलुतेदार पद्धती आहे, हे सगळे लोक एकमेकांना हाकतात, आपण ते करतोय आणि वस्तू घेतोय. पण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला आठवत नसेल तर आमच्या बालपणी आम्हाला आठवतंय की आम्ही जर कधी नाव्याकडे कटिंग करायला गेलो, केस कापायला गेलो तर आम्ही कधी पैसे दिले नाही, त्याच्या बदल्यामध्ये आमचे घरचे त्यांना धान्य द्यायचे. चप्पल शिवायला गेलो किंवा चप्पल घेतली तर त्याच्या बदल्यात त्याला सुताराकडे काही एखादं अवजार शेतीचं बनवायचं असेल तर देवाणघेवाण आर्थिक होत नव्हती, तिथं देवाणघेवाण जरुरीनुसार त्या ठिकाणी व्हायच्या. आणि मग
त्याचं रूपांतर नंतर आपण आता आर्थिक गोष्टीत केलंय. पण सुरुवातीला 12 बलुतेदार पद्धती होती, एकमेकाला समजून घेण्याची पद्धती जी होती, आणि त्याच माध्यमातून सुरुवातीची शैक्षणिक पद्धती जी होती ही गुरुकुल शिक्षण पद्धती होती. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये राजा असो किंवा सामान्य माणूस असो, प्रत्येकाचा मुलगा त्या ठिकाणी, मूल असेल मुलगी असेल त्या ठिकाणी शिकायला जायचे, आणि ज्याला जसं हवं तसं शिक्षण त्या ठिकाणी त्या दिलं जायचं. हरिभक्त परायण वारे महाराज त्या ठिकाणी यांचं आगमन होत आहे. त्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये जसं मुलांना हवं तसं त्या ठिकाणी शिकवलं जायचं, आणि जोपर्यंत तो मुलगा परिपूर्ण होत नाही, पारंगत होत नाही, तोपर्यंत त्याला गुरुकुलमधून बाहेर पडू दिलं जात नसायचं. आजची परिस्थिती जर पाहिली तर लॉर्ड मॅक्युले नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने तिथं सांगितलं, तर आपल्याला भारतावरती राज्य करायचं असेल तर आपल्याला प्रथमतः या ठिकाणची शैक्षणिक पद्धती मोडून काढावी लागेल, इथली संस्कृती आपल्याला मोडून काढावी लागेल. आपण हे सहज करू शकतो. त्याचं कारण त्यांनी दिलंय की या लोकांना त्यांचं महत्त्व स्वतःलाही माहीत नाही. जे संस्कृती भारतीय आहे, हे लोक जे आहेत यांना त्याची किंमत नाही. जर सुरुवात करायची असेल तर आपण आपल्या या ठिकाणची जी शैक्षणिक पद्धती आहे ही शैक्षणिक पद्धती प्रथम मोडीच काढली पाहिजे. आणि ती शिक्षण पद्धती मोडीच काढण्यासाठी त्यांनी भारतातीलच काही लोकांना हाताशी धरलं. त्याच्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे राजा राम मोहन राय यांना हाताशी धरलं. ब्रिटिश पार्लमेंटच्या याच्यानुसार त्यांनी एक कायदा संमत केला की अशा पद्धतीचं शिक्षण जे मुलांना स्वावलंबी बनवतंय किंवा सामर्थ्यवान बनवतंय, अशा पद्धतीची शिक्षण पद्धती त्यांनी मोडीच काढली, ती इलिगल ठरवली. आणि इलिगल ठरवल्यानंतर त्यांनी कॉन्व्हेंट पद्धती जी आहे, शैक्षणिक पद्धती आपल्यावरती जबरदस्तीनं लागू केली, आणि आपली मुलं त्या ठिकाणी. मला आता एक सांगा, तुला कुठला विषय आवडतोय? हिंदी, बरोबर आहे. पण सगळे विषय तुला हिंदी आहेत का? इंग्लिश सोबत आहे, गणित सोबत आहे. गणितात नापास झाली तर पुढच्या वर्गात तुला प्रवेश मिळतो का? नाही मिळत. पण तुला हिंदीत आवड आहे, पण इंग्लिशमध्ये पास झाल्याशिवाय मला पुढच्या वर्गात जाता येत नाही. अशा पद्धतीची शैक्षणिक पद्धती त्या ठिकाणी बदल घडवून आणला. आणि ज्या विषयामध्ये असं नाही की शिक्षण सगळ्यांनी शिक्षण जास्त शिकला म्हणजेच कुठंतरी आहेत, असे विद्यार्थी आहेत की 5वी 6वी नापास आहेत आणि तेही कुठंतरी मोठ्या स्थानावरती आहेत. पण ज्ञान सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला ज्ञान मिळायला पाहिजे, आणि शिक्षण पद्धतीमध्ये बदल खरंच व्हायला हवा अशी माझी या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे. कारण ज्याला ज्या ज्या गोष्टीमध्ये आवड आहे, मला शिक्षणामध्ये आवड येत नाही. माझ्या शेजारच्यांचा मुलगा डॉक्टर झाला आहे म्हणून मलाही माझा मुलगा डॉक्टर करायचा आहे, आणि जबरदस्तीने आपण त्याच्यावरती ते लागतो की नाही तू डॉक्टर झाला पाहिजे. पण त्या मुलाची इच्छा डॉक्टर होण्याची नसते, त्याची कुठेतरी एखाद्या खेळामध्ये आवड असते किंवा कुठेतरी त्याला इंजिनियर होण्याची इच्छा असते. पण आईवडिलांनाही विनंती आहे की आईवडिलांनी मुलावरती जबरदस्ती करू नये, की त्यांनी त्या मुलांवरती त्यांना त्याचा जसं आवडते त्या पद्धतीत शिकू द्यावं. सचिन तेंडुलकर त्याची शैक्षणिक पात्रता माहिती कोणाला? 10वी. तो मास्टर ब्लास्टर झाला क्रिकेटमध्ये, त्यानं त्याचं करिअर केला, जगामध्ये त्याचं नाव आहे. म्हणजे त्याला ज्या गोष्टीची आवड होती त्याला त्याच्यामध्ये करिअर करता आलं पाहिजे. ह्याच गोष्टीच्या बाबतीत आपल्यामध्ये पण झाल्या पाहिजेत की आपल्याला ज्या गोष्टींची आवड आहे त्या गोष्टी आपल्याला मनापासून करता आल्या पाहिजे. म्हणून शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल घडायला हवा. आणि शाळेत जात येत असताना आपण किती मार्क्स मिळवले, किती टॉपर आहोत, शाळेत फर्स्ट आला, सेकंड आला, थर्ड आला की किती टॉपचा आहे, फर्स्ट 10 रँकमध्ये आहे, त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की आपण शाळेमध्ये मार्कामध्ये टॉप असण्यापेक्षा संस्कृतीमध्ये पण त्याच्याच बरोबर टॉपवरती असणं गरजेचं आहे. नाहीतर एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे शाळेमध्ये चांगल्या पद्धतीचे मार्क मिळवते, फर्स्ट 3मध्ये फर्स्ट रँकमध्ये येते, आणि रस्त्याने येताना जाताना जर व्यवस्थित जात नसेल, धिंगाणा मस्ती किंवा ज्याला आपण बोलतो ना आपले जे संस्कार आहेत हे विसरून जर कोणी चालत असेल तर त्या शैक्षणिक पात्रतेला काही महत्त्व नाही.
भारतीय संस्कृती किंवा आपले जे संस्कार मार्कासोबत त्या टॉप रँकमध्ये जपणं सुद्धा महत्वाचं आहे. आपल्याला जर आपली ओळख जर जाणून घ्यायची असेल ना, आता मी सांगेल मी भरपूर आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, मी माझं सांगून उपयोग नाही. माझं मी काय आहे हे मी नाही सांगत आहे, माझ्या आजूबाजूचे सगळे लोक सांगतात. मी कशावरनं ठरवतात माझं कल्चर, माझं नेचर कसं आहे, मी चालताना किंवा बोलताना इतरांशी कसा बोलतो, प्लस मी कुणासोबत आहे किंवा माझ्यासोबत कोणते माझे मित्र आहेत किंवा कोण माझे सखे सोयरे कोण असतील, याच्यावरनं माझी ओळख आणि माझी त्या ठिकाणी ओळख ठरते. माझ्या सोबतीला जर चांगल्या पद्धतीचे, चांगल्या टॉपच्या लेवलचे किंवा चांगले बिझनेसमॅन असतील, ज्यांच्यासोबत जर माझी मैत्री असेल, तर मी जर कुठे नसेल ना, तर त्यांच्यासोबत राहिल्यामुळं माझी कुठेतरी इमेज त्या ठिकाणी उंचावली जाते. पण त्याच्या उलट जर मी कुणा खिशे कापूसोबत किंवा एखाद्या गुंडासोबत जर फिरत असेल, भलाही मी किती माझं नेचर चांगलं जरी असेल, तरी माझी गणना त्यांच्यामध्ये केली जाते. अरे माणूस चांगला आहे पण संगत चांगली नाही. म्हणजे आपण जर समाजामध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीत आपली इमेज तयार करायची असेल, तर आपल्या समविचाराचे मित्र आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. आपण समाजामध्ये कसे वागतो, आपली संस्कृती कशी आहे, याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी आपली ओळख समाजामध्ये निर्माण होते. आपली ओळख निर्माण करण्यापाठीमागे बरेच काही लोक असतात. पैकी महत्त्वाचे म्हणजे आपले आई आणि वडील. कुठल्या आईवडिलांना वाटतंय का आपल्या मुलाचं वाईट व्हावं? वाटतंय का मुलांना? आपल्या आईवडील कुठला आपला वाईट विचार करतात की आपल्या मुलांनी कुठेतरी चांगल्या लेवलला जायचं असतं. कडेवरती बसल्यानंतर आई आपल्याला जग दाखवते, हे जग असं आहे. बाप कुठनं दाखवतो? खांद्यावरती बसून दाखवतो. का? मी इथनं पाहू शकतो तर माझ्यापेक्षा जास्त उंचीनं तू पाहू शकला पाहिजेस, म्हणून बाप आपल्याला खांद्यावरती घेऊन आपल्याला सारा जग दाखवतो. म्हणजे प्रत्येक बापाची इच्छा असते की मी ज्या लेवलला आहे याच्यापेक्षा कुठल्या तरी जास्त उंचीवरती माझा मुलगा गेला पाहिजे, माझी मुलगी गेली पाहिजे. त्याच्यासाठी बाप काबाड कष्ट करतो. आई आपल्या घरातले कामं उरकून सुद्धा आपले कामं करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हल्ली आपण ज्या काही गोष्टी या ठिकाणी पाहतोय की क्षणिक प्रेमासाठी ज्याला म्हणतो ना आपण, हे तुमच्या वयामध्ये जे होणारं प्रेम आहे, क्षणिक प्रेमासाठी आयुष्यभर ज्यांनी आपल्याला काबाड कष्ट करून शिकवलं, मोठं केलं, त्यांचं प्रेम आपण एका क्षणामध्ये विसरून जातो आणि कुठेतरी भावनेच्या आहारीमध्ये जाऊन चुकीचा निर्णय घेतो किंवा चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडल्या जातात. हात जोडून विनंती आहे मुलांनो, मुलींनो, प्रेम करा, माझं त्याच्याशी दुमत नाही. पण कुठेतरी आजची परिस्थिती काय आहे, आज तुमच्या समोर जे मांडून ठेवलंय, आपण एखाद्या पायरीवरती चढताना मंदिरात गेलं किंवा कुठल्या एखाद्याच्या, आपण पहिल्या पायरीवरनं डायरेक्ट 10व्या पायरीवरती पाय ठेवतो का? स्टेप बाय स्टेपच आपण जातो ना. आजच्या समोर आपल्याला काय, मी फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, माझ्यासमोर टार्गेट काय, मला फर्स्ट इयर क्लिअर व्हायचंय, सेकंड इयर क्लिअर व्हायचंय. ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहाल, या गोष्टी त्याच्यानंतर विचार करण्यासारख्या आहेत. पण भावनेच्या आहारी जाऊन आपण कुणाला तरी आपण खोटे आमिष दाखवले जातात किंवा काय असेल ते. पण क्षणिक प्रेमासाठी आपण आपले आई वडील सोडून काही मुलं मुली घरातून पळून जातात. आई वडिलांनी केलेलं प्रेम एवढं कच्चं नसतं मुलांना, की ते प्रेम आपण विसरून त्या क्षणिक प्रेमाच्या मोहात अडकतो आणि कधी कधी चुकीच्या माणसाच्या सहवासात गेल्यामुळे आपलं आयुष्य बर्बाद होतं. याचेही कितीतरी या ठिकाणी उदाहरणं आहेत. समाजामध्ये वावरत असताना अनेक अशा गोष्टी आहेत की पाश्चात्य संस्कृती आपण आणली आहे, आपली संस्कृती कमरेला बांधली आहे. सुरुवातीला ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पाहुणे यायचे, आपण तिथं काय म्हणायचो, अतिथी देवो भव. सुरुवातीचा खूप जुन्या काळात जर गेलात ना, आपल्या प्रत्येकाच्या कुठेतरी लिहिलेलं दरवाज्यावरती असायचं, अतिथी देवो भव. म्हणजे पाहुणे आपल्याकडे आले तर आपले ते पाहुणे समान देवा समान आहेत. पाहुण्यांचा आदर तिथं त्या पद्धतीनं केलं जायचं. थोडा काळ गेला,
नंतर आलं शुभ आणि लाभ. अतिथी देवो भव गायब झालं, त्याच्यानंतर आलं शुभ लाभ. ते गायब झालं, त्याच्यानंतर आलं ते वेलकम. पाट्या बदलत गेल्या आणि आता जर पाहिलं तर बंगल्यावरती पाटी लागलेली असते, कृपया कुत्र्यापासून सावध राहा. पाहुणे गेले, ही आपली संस्कृती नाही. आपण पाहुण्यांना देवा समान मानतो, पण हल्लीच्या जमान्यामध्ये पाहायला गेलं तर आपण खेडेगावामध्ये आहोत. पाथर्डी म्हणजे एक खेडच आहे. अजूनही चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या आजूबाजूला आपली संस्कृती जपली जाते. पुण्या मुंबईसाठी संस्कृती आपल्याकडे अजून तरी नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये असेल, पण ती कुठेतरी तुमच्या हातामध्ये आहे की कशी हाणून पाडायची. आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार जे आहेत ते कधी विसरायचे नाहीत आणि आपल्या आईवडिलांनी दिलेल्या संस्काराचं अवलंबन आपल्या आयुष्यामध्ये करायचं आणि कुठेतरी आपण चांगल्या मार्गावरती, चांगल्या लेवलला त्या ठिकाणी आपण शिक्षणाच्या माध्यमातून जाऊ शकतो. आईवडिलांसोबतच शिक्षकही आपल्यावर चांगले संस्कार करतात. हल्लीची पद्धत पाहायला गेलं तर आमच्या टायमालाच आम्ही पहिली ते चौथीचं शिक्षण घ्यायचो महाराज. शाळेत असताना आपले खेडकर गुरुजी, पालवी गुरुजी, बोर्डे गुरुजी होते. एखादी गोष्ट जर चुकली, एवढा रोड राहायचा त्यांच्याकडे, एवढी मोठी छडी राहायची. खोटं सांगत नाही, पाठीवरती वळ उमटून त्याच्या जखमा झालेल्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या. एवढं मारायचे शिक्षक. पण आता शिक्षकांनी आरे जरी केलं तरी त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो. ही बदल आहे. आई वडील शाळेत जाऊन सांगायचे बिनधास्त मारा, काही फरक पडत नाही, मुलगा घडला पाहिजे. पण आज लाड एवढ्या प्रमाणात वाढलंय, सोशल मीडियाचं अडिक्शन एवढ्या प्रमाणामध्ये वाढलंय की प्रत्येक घरामध्ये नाही, प्रत्येक घरातील प्रत्येकाजवळ एंड्रॉइड मोबाईल आहे. हरकत नाही, जग बदलत चाललंय. एंड्रॉइड मोबाईल असावं, पण एंड्रॉइड मोबाईलचा वापर आपण कशासाठी करतो? व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा. मला नाही वाटत त्याच्यापैकी कुणाचं अकाउंट नसेल. FB, इन्स्टाला प्रत्येकाचं अकाउंट आहे, पण तुम्ही त्या अकाउंटवरून कुठल्या गोष्टी शेअर करता? तुम्हाला वाटतं फेसबुक आहे, मी माझे मित्रमैत्रिणी जोडले, फक्त तेवढेच पाहू शकतात. फेसबुक इज अ ग्लोबल ॲप, इन्स्टा इज अ ग्लोबल ॲप. मी तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये नसेल ना तरी मला तुम्ही काय ॲक्टिव्हिटी करता ते सगळे मला पाहायला मिळतात. आणि जर आपण कितीही गुणगान गात असलो, फेसबुक इन्स्टाच्या माध्यमातून आपली जर सर्चिंग झाली, लग्न मोडलेत, सोयरीक जमवली आहे, मुलगी पाहिली, मुलगी पसंत पडली, पण फेसबुक इंस्टाग्रामवर तिचा अकाउंट पाहिल्यानंतर, तिच्या काही रील्स किंवा पोस्ट पाहिल्यानंतर तिथं नकार आलेले पण काही गोष्टी या आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे सोशल मीडियावर वावरताना आपण काळजी घ्यायला पाहिजे की आपण कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी शेअर करायला पाहिजेत. नाही तर थेट पर्सनली आपली व्हॉट्सॲपला स्टेटस गोईंग टू मुंबई, मॅडम आम्ही निघालो मुंबईला, गाडी घेऊन मुंबईला गेलो, पाठीमागं चोर आले, माझं घर फोडलं, सगळं लुटून गेलं. परिणाम काय झाला? स्टेटस मी टाकलं, सगळ्यांना कळालं अरे मी मुंबईला फ्लाय अँड फ्लाईंग, एअरपोर्टला चाललो, एअरपोर्टनी मुंबईवरून बँगलोरला चाललोय. कशासाठी रे? आपण पर्सनल गोष्टी कुठे एक्सपोर्ट करतोय? सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती. आजकाल एकत्रित कुटुंब पद्धती कुठं राहिली नाहीये. अहो, घरामध्ये 4 माणसं 4 कोपऱ्याला 4 मोबाईल घेऊन बसतात. मुलगा आईशी बोलत नाही, आई वडिलांशी बोलत नाही, कोणी कुणाशी बोलत नाही. संवाद हरवत चालला या सोशल मीडियाच्या माध्यमातून. घरामध्ये 4 माणसं एकत्र बसल्यानंतर जर चर्चा केली तर अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या घरामध्येच मिळतात. पण आपल्याला लाज वाटते, मला एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर मी माझ्या बापाला कसं विचारू, माझ्या आईला कसं विचारू, मित्राला विचारलं जातं. तिथं आपण आपल्या आईवडिलांची किंमत केली जाते. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपण शोधण्यासाठी दुसरा आधार शोधतो. घरामध्ये चर्चा करा, तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे, कुठलाही प्रॉब्लेम असू दे, आईवडिलांच्या समोर शेअर करा. त्याचं सोल्युशन, त्याचं उत्तर आईवडिलांकडून आपल्याला नक्की मिळेल. आपण कोणीतरी मित्र असेल, चुकीच्या पद्धतीच्या चुकीच्या माणसाकडे जर आपण सल्ला मागितला ना तर आपल्याला चांगला सल्ला न मिळता चुकीचा सल्ला मिळतो ना. आपण ज्या ट्रॅकवरती चाललेलो असतो मित्रांनो,
तो ट्रॅक सुटला जातो आणि नको त्या ट्रॅकवरती जाऊन आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. शाळेमध्ये शिकवल्यानंतर प्रत्येक गोष्टी शिक्षकांनी जबाबदारी घेतलेली नसते. घरी आल्यानंतर मुलांची जबाबदारी, ठीक आहे, काहींचे आई वडील शिकलेले नसतील, अडाणी असतील, त्या अडाणी पदाचा फायदा उचलणारे सुद्धा काही मुलं आहेत. माझ्या वडिलांना काही कळत नाही, त्यांना फेसबुक कळत नाही, इन्स्टा कळत नाही, म्हणून त्याचा दुरुपयोग वाढतो, चुकीच्या गोष्टी घडतात आणि त्याचा परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावा लागतो. त्यामुळे विचार करा, सोशल मीडियावरती वावरताना आपण कुठल्या